त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर वाईड आणि त्याच्यानंतर एक सिंगल. एकंदरीत 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. 40चा पाठला करत असताना रनआउटची संधी, धोक्याची घंटा. यस, काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिला फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. एक चांगला फलंदाज इथून बाद होईल. अर्जुनच्या स्वरूपामध्ये एक पहिला फलंदाज इथून बाद झालाय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या त्या 8. 40 धावांच्या पाठलाकरच्या 10ची सरासरी प्रति षटकामागे इथून राखायची आहे टीम चिंचवली बी संघाला. 30 ट्रॅक शूज कंपल्सरी या ठिकाणी असणं गरजेचं नसलं. 2ची पेनल्टी या ठिकाणी नक्कीच असेल. फलंदाज एकदा का बाद झाला की बॅटर लगेचच रेडी राहायचं, कारण तो येईल तोपर्यंत त्याची वाट पाहायची नाही. या विनंती करेन, कारण जास्तीचा वेळ नको या. खूप चांगली स्पर्धा, 4 षटकांचे सामने या ठिकाणी आयोजित केले. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. संपूर्ण आयोजक कमिटीचं जितकं आपण कौतुक करू तितकं कमी आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाव आयोजित 2026 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा सातत्यानं लाईव्ह कव्हर केली जाते. ब्रदर स्पोर्ट या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह कव्हर केली जाते. बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी ही स्पर्धा लाईव्ह पाहत असेल, त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया स्वागत. या सेटचा वाईड बॉल. अगदी जर का आपण पाहिले ना तर या गोलंदाजीची खासियत आहे. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड आला, वाईडनं स्कोर कार्ड जाऊन पोचला 9 अंकावरती. थोडासा कवायत करतोय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कवायत करतोय, त्याच्यानंतर आपण पाहतोय इथे यावेळेस मात्र चांगला सिंगल जरूर या ठिकाणी ॲड होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल मात्र 10 अंकावरती. पहिले षटक P1चं पहिले षटक या ठिकाणी अगदीच आपण पाहतोय सर्व क्षेत्ररक्षक माहीत 9 प्लेयर आहे 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणार हे पाबंदी षटक. जबरदस्त गोलंदाज, फलंदाज देखील विचार करत असेल कशी गोलंदाजी. आणि यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका बॅटच्या स्लॉटमध्ये, त्याला पाठवलाय फाईन लेगच्या पार्किंग पार्कमध्ये. अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं तर हा येतोय चौकार. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या 14. 26ची अद्याप गरज आहे विजयासाठी. टीम चेसिंग करताना आपण पाहतोय चिंचवली बी संघाला 40 धावा डिफेंड करायचे. डिफेंड करताना चांगली गोलंदाजी करावं लागेल. एखाद दुसरी विकेट, एखाद दुसरा डॉट बॉल इथून फेकावं लागेल. अद्याप डॉट बॉल फेकला गेला नाही. या रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर या ठिकाणी आली, परंतु जर का आपण विचार केला तर इथून चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित. गोलंदाज सज्ज झालाय. सुपला शॉट एक्सटेंडच्या माग. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रापलीकडे. जर विचार केला ना तर हा येतोय चौकार. या चौकारच्या मदतीने P1चं पहिले षटक जाऊन पोहोचले 18 अंकावरती. तब्बल 18 धावा कुठून काढल्यात बबनच्या गोलंदाजीवरती. आता येणाऱ्या 18 बॉल आणि गरज असणार विजयासाठी 22 धावेंची. म्हणजे आता मापक असं आव्हान राहिलं. 18मध्ये 22 डिपेंड होतील का, याचं उत्तर येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना आपल्या भेटीस आला. एकीकडे टीम आपण पाहतोय चिंचवली बी, त्यांना फाईट करताना आपण पाहतोय ठेशन ठाकूरवाडी. अगदीच पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर आनंदवाडीसारखा संघ एक परास्त झाला, त्याला फाईट करत होता दोदानी संघ. हा दुसरा सामना आपण पाहतोय. निश्चितच जर विचार केला ना तर ठेशन ठाकूरवाडी आणि विपक्ष आपण विचार केला तर चिंचवली बी या दोन संघादरम्यान एक चांगली लढत, चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय बॉलर क्रमांक 2 राहुल. कमबॅक करणारं षटक मात्र इथं हाताला लागेल 7.3300 या धावा मात्र
ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहू शकाल राहुलला गोलंदाज. तो एकदम बॅटच्या स्लॉट मध्ये अतिशय चांगला फटका, जोरदार स्ट्रोक, चेंडूला धाडलं जाते सीमारेषे पलीकडे. हा येतोय 6 धावींसाठी एक मॅसिव्ह हिट, तुंगासा षटकार. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने गोलंदाजी हवा काढली जाईल. हा षटकार टोकलाय, षटकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आता एकंदरीत 24 अंकावरती समीकरण होतं, 22चं ते आता आव्हान सोपं गेलं आहे. आणि आता चेंडू शिल्लक आहे 17 आणि 17 बॉलमध्ये आता बनवायचे ते मात्र 16. काय जबरदस्त बॅटिंग. सलामीसाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय सुरेश. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 सिंगल, एकंदरीत वैयक्तिक 14 अंकावरती खेळताना आपण पाहतोय सुरेशला. त्याला साथ देतोय नो स्ट्रायकिंगवरती फलंदाज संजय. 2 चौकार ठोकून वैयक्तिक 8 अंकावरती खेळताना आपण पाहतोय संजयला देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा राहुलचा पुढील बॉल, यावेळेस मात्र लेंथ लाईन खराब आहे. इट्स अ नो बॉल. लाईन वरती अगदीच लाईन टचिंग बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे मात्र पंचाने नो बॉल केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका, फटका फसलाय की काय, परंतु आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर. आहे ते पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. काय जबरदस्त फटका, फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावरती आलेला हा जबरदस्त स्ट्रोक, षटकार. आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 अंकावरती 31. पुन्हा एकदा नो बॉल. काही खराब गोलंदाजी चालू आहे याच षटकामध्ये. जर का आपण विचारणार तर एकंदरीत 2 बॉल मात्र खराब फेकले. फ्रीटचा बॉल नक्कीच या ठिकाणी असेल. धाव फलकावर धावसंख्या एकंदरीत 32, 8 धावींची गरज. आणि सुरेश सारखा एक चांगला हार्ड हिटर फलंदाज. या षटकामध्ये मॅच फिनिश होईल की काय. जबरदस्त फटका, हा देखील फटका जातोय सीमारेषे पलीकडे. ताकद आणि नजाकत, आणि या 2 षटकामध्ये मॅच फिनिश करेल की काय टीम चिंचवली बी. अगदी जर विचार केला तर 38 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. दुसरी षटक प्रगतीपथावरती. फक्त आणि फक्त 2 धावींची इथून आता गरज असेल. 4 षटकार आता, षटकार हॅट्रिक. काय जबरदस्त बॅटिंग, षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना फलंदाज आपण पाहतोय. आणि इथे मात्र ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता, बाहेर जाणारा चेंडू दर्शवतायत. अगदीच चेंडू जातोय डॉट. यावेळेस मात्र डॉट बॉल, परंतु खूप उशीर केला, उशिरानं आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. 2 धावींची मात्र गरज आहे, चेंडू जास्त धावा कमी, असं समीकरण आपण पाहतोय. सहजच हा सामना या ठिकाणी मात्र खिशात घालताना दिसते टीम चेसिंग करत असताना चिंचवली बी. यावेळेस चांगला फटका, स्कोरलेगचा फटका, स्कोअरकटचा फटका, सिंगल फास्ट. 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगल आले, स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त 1 धावेची मात्र या ठिकाणी गरज असेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल जैतूची वाडी विपक्ष पलसदरी. दोन्ही संघांना एक टॉससाठी या. चला या जैतूची वाडी आणि पलसदरी संघनायक आपण टॉससाठी या. आणि अशा तऱ्हेने आपण पाहतोय या ओव्हर झाले पंच. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला, 39 धावा. खरं तर त्या मागील बॉलला जर 2 धावा घेतल्या असत्या तर मॅच तिथं फिनिश झाली असती आणि सामना देखील संपला असता. आता 12 बॉलमध्ये बनवायचे ते अवघी 1 धाव. 39 धावा स्कोर कार्डवरती इथून जोडल्या जात आहे. चांगला सामना आपल्या बेटीसवर. तो विनंती करेन जैतूचीवाडी संघनायक आणि पलसदरी संघनायक आपण टॉससाठी या. चला जैतूचीवाडी बनाम पलसदरी दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. यावेळेस चांगला फटका, अतिशय चांगला फटका आणि विजयी फटका. तर विजय होते टीम चिंचवली बी. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बट हार्ड लक टीम स्टेशन टाकूरवाडी. लांबवरचा प्रवास करून आपण देखील आलात. अगदीच या ठिकाणी
येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण खूप चांगला खेळ करायला यास पुढे स्पर्धेसाठी आपणा शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेश, त्याच्या बॅटमधनं 4 षटकार, 1 चौकार आणि 3 शिंगाला 1 डॉट केला. बॅटिंग करत असताना तब्बल 31 धाव्यांची बहारदार बॅटिंग केली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या टॉससाठी जैतुचवाडी टीम आणि पलदरी टीम या पण टॉससाठी